हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांना माहीतच आहे आमच्या घरी एक छोटीशी बेबी झालेली आहे. तर तिची आहे बारी परवा दिवशी रविवारी. तर तिच्यासाठी आम्ही आता थोडीशी शॉपिंग करायला चाललेलो आहे, म्हणजे ड्रेस वगैरे घ्यायचे. तर चला तुम्हाला पण घेऊन जाते. हे शुक्रवार आणि आज मला ना बाजारात पण जायचं होतं, म्हणजे भाजीपाला आणायला. काहीच भाजीपाला नाही आहे घरात. काल मी थोड्याशा 1-2 भाज्या घेतल्या होत्या, तेवढंच आहे. तर जायचं होतं ॲक्च्युली, पण तिकडून जाऊन आल्यावर कपडे आणायला जायचं होतं, पण आहोंना यायलाच आज उशीर झाला. तर मग आता असं ठरवलं आहे की सध्या हे गरजेचं आहे, म्हणजे कपडे वगैरे आणायचे. तर मग आधी ते आणूयात, आणि जर येता येता काही भाजीला दिसलं तर घेऊन येईल, नाही आणि जर वेळ भेटला तर मग बाजारात जाईल. नाही तर मग उद्या किंवा परवा तर आम्हाला पुण्यालाच जायचं आहे, पण उद्याचं आणता येईल किंवा मग आल्यानंतर सोमवारी आणता येईल. तर चला बघू काय काय होतं आहे, भेटतं आहे काय नाही भाजीपाला, आणि कपडे पण कसे वगैरे घेतो आहे ते. चला. आम्हाला घरून निघायलाच भरपूर उशीर झाला होता. म्हणजे ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं 3-3:30लाच घरातून निघता येईल आणि अगोदर बाजार करून मग कपडे घ्यायला येता येईल, पण सगळाच प्लॅन फ्लॉप झालेला आहे. तर अगोदर आता डायरेक्टली आम्ही कपडेच घ्यायला आलेलो आहोत इथं राजपालमध्ये. तर या ठिकाणी पिल्लूला ना माझा हात धरून चालायचं नव्हतं, त्याला ना एकटं पळायचं होतं. पण इथं ना मेन हायवेवरतीच हे दुकान आहे आणि एकटं तर मी त्याला सोडू शकत नाही. मग नंतर पायऱ्यांपाशी आल्यावर झाला होता ओके की नाही का हाताला धरायचं. तर आलेलो आहेत आम्ही इथं या दुकानात. तर ॲक्च्युली या दुकानात मी पहिल्यांदाच आली आहे. खूप जणांकडून ऐकलं होतं की इथे छान कपडे भेटतात, बेबीजचे वगैरे, किंवा सगळंच इथं भेटतं छान. माझी बहीण कायम इथूनच ते घेत असतात कपडे वगैरे. तर इथं आलेले, त्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला न्यूबॉर्न बेबीसाठी फ्रॉक हे कपडे घ्यायचे आहेत. तर त्यांनी आम्हाला हा फ्रॉक अगोदर दाखवला. खूप क्यूट आणि खूप सुंदर. मला त्याचा कलर वगैरे इतका आवडला होता, पण ते आम्ही न्यूबॉर्नसाठी घेऊ शकत नव्हतो, कारण न्यूबॉर्न बेबीज तसे कपडे घालूच शकत नाहीत, कारण ते थोडासा असं टोचणारं मटेरियल होतं. तर मग मी त्यांना म्हटलं इथं होजिरीमध्येच दाखवा. तर त्यांनी होजिरीमध्ये अशा पद्धतीचे छान छान खूप क्यूट आणि सुंदर ड्रेसेस होते. मुलींचे ड्रेसेसच खूप सुंदर असतात ॲक्च्युली, आणि खूप छान वाटतं सर छोटे ड्रेस मुलींचे पाहून. तर मला तर फार क्रेज आहे मुलींच्या कपड्यांचं. तर इथं ते दाखवत होते, होजिरीमध्येच दाखवा म्हटलं. तर ते वेगळ्या पॅटर्नचे असे छान दाखवत होते ड्रेस. सॉफ्टमध्येच दाखवा. सॉफ्टमध्ये होजिरीतच दाखवा. ते होजिरीमध्येच आहे. होजिरीमध्ये हो हे घेतलं आहे ना. दुसरं पीस पीस नाही पाहिजे तर हात टाकून ती साईज मोठी होईल असं नाही वाटत. न्यूबॉर्न बेबी नाही, हे सगळ्यात लहान साईज दिलं तुम्हाला. अशामधून दाखवा. कशामध्ये कलर चालू ना. होजिरीमध्ये सॉफ्ट राहते, एकदम सॉफ्ट. मधलं चांगलं वाटतं मला. हे सगळेच लहान. यातून कलरच आहे त्याच्यात.
कलर आपण कलर घेतो बेस कलर. हा डायरेक्ट टाकायचं ना. कोणतं नाही याला बटन आहे ना. हा पण हे कसे याचं टी शर्ट सेपरेट होतं ना. हा कलर भारी वाटतो. पॅटर्नची सगळं लागतं. हा बोला वेगळे पॅटर्न असतो. तो हा एक पॅटर्न छान दाखवत नाही थोडं वेगळा आहे ना. हेच काय प्राईस दे ना. ते पॅक करायचंय त्यांना. दे ते पॅक करून देतो. पॅक करून देतो. हा तुला पाहिजे ना. तुला काय घ्यायचं सांग. हे घ्यायचं का. हे घ्यायचं का. तेच घ्यायचंय तुला. तुझ्या साईजचं तरी आहे का. ते सोडणार नाही ते घरी गेल्यावर. फोडायचं नाही ते. 10 वर्षांच्या मुलीचा ड्रेस. छोट्या बेबीसाठी एक ड्रेस घेतला आणि ती किट पण घेतली ज्यामध्ये सॉक्स, हातातले हँड ग्लव्ज आणि अजून बरंच काही काही टोपी वगैरे असतं ते पण होतं. मग ते दोन्ही पण घेतलं छोट्या बेबीसाठी. आणि त्यानंतर आरूसाठी पण ड्रेस पाहत होतो. म्हणजे मोठी जी मुलगी आहे आमची तिच्यासाठी पण ड्रेस पाहत होतो. तर भरपूर ड्रेस आवडले मला. हा पण खूप आवडला होता पण तिच्या साईजचेच नव्हते. ते मोठी साईज होती. आणि मग त्यानंतर हे दाखवले त्या ताईंनी. तर मला हा ब्लॅक पण खूप आवडला होता. पण मी म्हटलं म्हणजे अकॉर्डिंग टू दिवाळीला पण तिला घालता येईल अशा पद्धतीने असं काहीतरी पाहावं की तिला दिवाळीला पण तो घालता येईल. आणि ब्लॅक नको वाटतं सणावाराला म्हणून मग मी ब्लॅकला थोडं अवॉइडच केलं. आणि सध्या ट्रेंडमध्ये असणारे कलर पर्पल, पिंक म्हणजे जे बेबी पिंक हे न्यूड कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. तर त्यांना म्हटलं किंवा रोज गोल्ड टाईप तो पिंक आलेला आहे नवीन तो पण छान वाटतो. तर मग मी त्यांना म्हटलं तसं काही असेल तर दाखवा. तर त्यांनी बरोबर तो कलरचाच एक ड्रेस दाखवला. तो तर मला दाखवलाच खूप जास्त आवडला. लागलो. दोन्ही लेकींचे कपडे घेऊन झाले आणि त्यानंतर मग वरच्या सेक्शनला चालले होतो आम्ही साड्या पाहण्यासाठी. तर वहिनींसाठी आणि त्यांच्या मम्मीसाठी पण साडी घ्यायची होती. म्हणजे जाऊबाईंसाठी आणि जाऊबाईंच्या मम्मीसाठी पण साडी घ्यायची होती. तर ते पाहत होते मी. म्हणजे ते पाहण्यासाठी आता वरती चाललो आहे. तर वरती पण भरपूर छान असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे साड्यांचं. पण सध्या मे बी त्यांचं दिवाळीमुळं माल लावण्याचं का काय चालू आहे. साड्या त्यांनी म्हणजे दाखवायला थोडी काटकसरच केली मला असं वाटलं. म्हणजे एवढं व्यवस्थित अशा साड्या दाखवल्या नाही. ह्या ज्या अगोदर ठेवलेल्या होत्या त्याच मला दाखवत होते. तर मी असं सिम्प्लिसिटीमध्ये मला साड्या पाहिजे होत्या. खूप अशा झगमग नव्हत्या पाहिजे. तर तशा ते दाखवतच नव्हते. मग त्यात तिथं जी एक होती ठेवलेली त्यातलीच एक आवडली. तर मग मी म्हटलं त्यातून जर कलर्स असतील तर दाखवा. तर मग त्यानंतर मग त्यांनी खूप सुंदर त्या जी मला पीस आवडला होता त्यात कलर आणले होते. तर त्यातले कलर मग मी सिलेक्ट केले. आणि इथं चाललो आहे पिल्लूची मस्ती. ते गाद्या होत्या आणि अंथरलेल्या. तर त्याला त्या गाद्यावर पळायला आणि ह्याला खूप आवडत होता. आणि ह्या ठिकाणी आता त्यांनी आणलेले जो मला पीस आवडला
तर सिम्पल सोबरमध्ये मला साड्या पाहिजे होत्या, खूप अशा झँकी पँकी नव्हत्या पाहिजे. तर तशाच पद्धतीची ही मला एक पीस आवडला होता आणि त्यातल्याच मग आता त्यांनी बरेचसे कलर आणलेले आहेत. तर मग मी त्यातलेच 2 सिलेक्ट केलेले आहेत, सेमच घेतलेले आहेत म्हणजे. पण त्यातला ना त्याची एक खासियत होती, प्रत्येक पीस एकच ह्याचा होता पण तो सेम नव्हता, त्याची प्रिंट वेगळी होती, त्याचे काठ वेगळे होते. तर त्याची ती एक खासियत होती की म्हणजे सेम पॅटर्न जरी असला तरी पीस सेम नव्हता, कलर चेंज होता आणि त्याच्यात जी डिझाईन वगैरे आहे ते पण चेंज होती. तर हे 2 पीस मी घेतलेले आहेत, खूप छान मला आवडल्या आहेत दोन्ही पण साड्या आणि कलर पण आवडले, दोन्ही पण युनिक वाटले थोडेसे. मग घेतले आणि झालेले आता साड्या वगैरे घेऊन आणि निघालेलो आहोत आता आम्ही खालच्या सेक्शनला परत. चल बघू दे मला माप येतात. हां बघ इकडे चल. बघ ना 2 मिनिट चप्पल काढून दे. पोरींना कपडे घेतले आणि आता चाललं की मला घे. आता त्याला काय घ्यायचं हे त्याला समजत नव्हतं, फक्त मला घे. आणि मला माझी पण बऱ्याच दिवसाची हौस होती की त्याला मिलिटरीची पॅन्ट घ्यावी, म्हणून मग मी त्याला मिलिटरीची पॅन्ट बघत होते. तर त्या ना खरं तर 3/4 पॅन्ट्स आहेत, पण आम्ही त्याच्या मापाच्या 3/4मध्ये नव्हत्याच. तर त्याला जी ती 3/4 म्हणून 3/4 घेतली ती त्याला मोठी म्हणजे पायापर्यंत लेंथची येते. पण ठीक आहे घेऊन टाकली, म्हटलं असो आत्ता घालणं नाही झालं तरी नंतर घालता येईल. पण 3/4 आणि लॉंग असं काही त्याच्यात कळत नव्हतं. त्यानंतर मग ती घेतली शेवटी. मग त्यानंतर बिलिंग वगैरे केलं आणि बाहेर आलो. तर हे बघा कसा पळतो आहे, त्याच्या मागे ना नुसतं उभंच राहावं लागतं त्याला हे करायला. आणि त्याला ना म्हणजे गाडीचं दरवाजा उघडायचा पण त्यालाच असतो आणि लावायचा पण त्यालाच असतो. त्याचा क्रेज खूप आहे त्याला ते लावायचा आणि उघडायचा. तर त्यानंतर आता आम्ही निघालो मग घराकडे. आणि दिवाळी अवघी 15 दिवसांवरती आली. तर सगळ्या दुकानांमध्ये किंवा जे मोठे मोठे शॉप्स आहेत, मोठे मोठे मॉल आहेत वगैरे, तर ते पूर्ण असे याच्याने सजवलेले आहेत लाईटिंगने वगैरे. तर हे समोर जो दिसतो ना येल्लो कलरचा आता येईल तो कोहिनूर मॉल आहे नगरचा. तर तो इतका सुंदर सजवला आहे. आणि ह्या कोहिनूर मॉलच्याच सगळ्यात टॉपच्या फ्लोअरला आहोंचं ऑफिस आहे. तर ते तर रोजच येत जात असतात इथं. पण मी कधीतरी ह्या साईडला येते तर मला हे बघून छान वाटलं. ते लाईट्सच्या माळ वगैरे इतकं सुंदर वाटत होतं ना ते सजवलेलं, आणि इतकं छान लुक दिसत होतं ना, मस्त. मला तर खूप आवडलं ते लाईटचं. आणि मी इथं बघितलं आणि त्यानंतर पुढे पण 2-3 दुकानांमध्ये अशाच पद्धतीने केलं होतं. ट्रेंड्सला वगैरे हे पाहू शकता की ट्रेंड्सला पण तसंच केलं होतं. जे मोठे मोठे ब्रँडचे आहेत ना तर त्यांनी असंच सजवलेलं होतं. तर मस्त वाटलं. आता दिवाळीच्या वाईब्स यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर मग चालताच बोलणं झालं की आता घरी जाऊन काय स्वयंपाक करणार वगैरे. तर मग हो म्हटले आता घरी जाऊन कधी तू स्वयंपाक करणार, कधी जेवणार. आणि मग जाऊ दे ठीक आहे, आपण आलेलोच आहोत तर जेवण करून जाऊया. तर मग आम्ही इथे हॉटेल विराज इनला थांबलो. इथली राजस्थानी थाळी खूप सुंदर आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर पण आम्ही खाल्लेली आहे 1-2दा. तर मेन म्हणजे आम्हाला थाळी सिस्टीममध्ये जेवण जास्त आवडतं, म्हणजे त्याच्यात ना सगळे प्रकार पण असतात आणि टेस्टी पण असतं. 56 भोगची थाळी असू देत, गुजराती थाळी असू देत किंवा राजस्थानी, तर सगळ्या छान लागतात. तर या ठिकाणी आता केलेलं आहे आम्ही जेवण ऑर्डर. तर यामध्ये पण पूर्ण ताट भरून जेवण मिळतं. तर सगळ्यात अगोदर त्यांनी सॅलड वाढलेलं आहे. तर सॅलडमध्ये छोटे छोटे क्यूबमध्ये कट केलेल्या काकडी, कांदा आणि लिंबू पण वाढला होता त्यांनी. पण मला लिंबूची गरजच नाही पडली कोणत्या जेवणात, काय माहिती. म्हणजे आपल्याला तिखट झणझणीत भाज्या असेल तरच मी लिंबू खाते. तर ह्याच्यात एवढं काही तिखट वगैरे नव्हत्या भाज्या, त्याच्यामुळे लिंबाची काही हेच नाही पडली. तर त्यानंतर त्यांनी ना
इमलीची चटणी म्हणजे चिंचेची चटणी आहे ती पण खूप टेस्टी होती. म्हणजे मला तर असं वाटत होतं त्याची रेसिपीच विचारावं त्यांना, तर खूप छान टेस्टी होती. आणि त्यानंतर लोणचं पण वाढलं होतं. आणि मला ना त्यांनी 2 गुलाबजामुनच्या वाट्या दिल्या होत्या, एक एक्स्ट्रा दिली होती पिल्लूसाठी आणि एक माझ्या ताटातली जी आहे तर ती माझ्यासाठी. तर त्यानंतर पनीरची भाजी पण होती आणि ही जी आहे बटाट्याची भाजी आहे, मिक्स व्हेजच म्हणता येईल, त्याच्यात अजून पण 2-3 भाज्या होत्या. त्यानंतर छोलेच म्हणते सॉरी राजमाची भाजी होती आणि ही जी आहे पत्ताकोबीची भाजी आहे आणि ती पण खूप टेस्टी होती. म्हणजे मी म्हणते यांच्या सिंपल भाज्या आहेत त्या, पण खूप सुंदर म्हणजे खूप टेस्टी लागत होत्या. त्यानंतर ही गवारच्या शेंगाची भाजी आहे ती पण खूप छान होती. आणि मला तर ना ते बाजरीच्या भाकरी दिली ना त्यांनी नंतर, त्याच्यासोबत ती गवारीच्या शेंगाची भाजी खूप छान लागली. म्हणजे मला तर वाटत होते बाकीचं काही न खाता फक्त गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरीच खावी, इतकी फेवरेट आहे माझी गवारीची शेंग. मला खूप आवडते गवारीची शेंग, साधी तेल मीठ टाकून जरी केली ना तरी खूप आवडते मला. आणि स्वीटमध्ये ना यांच्याकडे 2 डिश होत्या, एक तर गुलाबजामुन आणि दुसरी ही फ्रूट कस्टर्ड. हे पण खूप सुंदर होतं. पिल्लूने तर फक्त फ्रूट कस्टर्डच खाल्लेलं आहे. आणि ह्यात ना जी थाळी आहे ना त्यात सगळं अनलिमिटेड आहे, आपल्याला जेवढं घ्यायचं तेवढं आपण घेऊ शकतो. तर फ्रूट कस्टर्ड ना पिल्लूनी पण तेच खाल्लं जास्त, म्हणून मी फ्रूट कस्टर्डच्या मला त्यांनी म्हणजे जसं गुलाबजामुनच्या 2 वाट्या दिल्यात ना तर त्याच्या पण त्यांनी 2 वाट्या दिल्या होत्या. त्याच्यानंतर वरण पण होतं, कढी होती. मी त्याला म्हटलं गुलाबजामुन खा, तर एरवी त्याला गुलाबजामुन एवढा आवडतो, पण आज काय माहीत त्याने गुलाबजामुनच खाल्ला नाही तिथं, त्याने फक्त फ्रूट कस्टर्डच खाल्लं होतं. तर आणि नमकीनमध्ये त्यांच्याकडे हे होतं पालकची पुरी आणि ढोकळा. तर ढोकळा पण खूप टेस्टी होता. म्हणजे मला तर असं वाटत होतं अगदी मी गुजरात राजस्थानमध्येच जाऊन हे सगळं खाते, एवढं सुंदर टेस्टी जेवण होतं. तर खूप छान क्वांटिटीसुद्धा दिली त्यांनी, म्हणजे कशातच असं वाटलं नाही की चिंगूसपणा करतात का काय. तर हिरवी चटणी पण होती ढोकळ्यासोबत खायला, तर ती पण खूप छान होती. तर ते वाढतच होते तोपर्यंतच मग माझं चालू होतं पिल्लूला खाऊ घालायचं काम. तर फुलका होता मस्त गरमागरम तूप लावलेला. त्यानंतर बाजरीची हे बघू शकता छोटीशी भाकरी होती आणि पापड होता. तर ही आहे कंप्लीट थाळी, राजस्थानी थाळी. तर खूप सुंदर जेवण होतं. तर चला आता मी पण जेवण करून घेते आणि तुम्हाला भेटते थेट आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.